गिरीश, बीडमध्ये जाळपोळ झाली होती, त्यानंतर मनोज जरांगे पाटील वर्सेस भुजबळ असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील याच बीडमध्ये मोठी जंगी सभा घेतली होती आणि आता 20 तारखेला ते मुंबईकडे कूच करणार। ही सगळी पार्श्वभूमी या सभेसाठी आहे आणि त्या निमित्तानं भुजबळ आपली ताकद बीडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या दृष्टीनं समता परिषद असेल किंवा ओबीसी समाजातील या ओबीसी घटकातील सगळेच नेते मोठ्या ताकदीनं ही सभा मोठी व्हावी, ही सभा विक्रमी व्हावी, ही सभा चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करतात आणि ती सभा थोड्या वेळात सुरुवात होईल। आता तू जो प्रश्न विचारलास त्याचं उत्तर आता देणं शक्य नाही, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची गर्दी आणि भुजबळांच्या या सभेची गर्दी यातला वेगवेगळा फरक आहे। पण इथं जी भुजबळांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्या दृष्टीनं बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही गर्दी आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवूयात। आत्ता 4 वाजता ते 4 ते 5च्या दरम्यान या सभेला सुरुवात होणार होती, मात्र 4 वाजता छगन भुजबळ हे बीडच्या सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले आहेत। अजूनपर्यंत सभा सुरू झालेली नाही, अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही सभा होईल आणि तो म्हटल्याप्रमाणे या सभेच्या दृष्टीनं बीड शहरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जसं काही छावणीचं स्वरूप या बीड शहराला प्राप्त झालंय असं चित्र दिसतंय, कारण यापूर्वीच्या अनेक घटना आहेत, त्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी आपली खबरदारी घेतली, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये आणि त्यासाठीचा हा सगळा प्रयत्न पोलिसांकडून प्रशासनाकडून झालेला आहे। आता या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे, आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे। साधारणतः 6 वाजता छगन भुजबळ या व्यासपीठावर येतील अशी शक्यता आहे। आणि दुसरं म्हणजे बीड जिल्हा हा ओबीसी बहुल जिल्हा आहे। गेली अनेक वर्ष बीडचा इतिहास पाहता आतापर्यंत जे पालकमंत्री राहिलेत ते ओबीसी पालकमंत्री राहिलेत आणि ओबीसीचा मतांचा टक्का इथं जास्त आहे, त्यामुळे ओबीसीचं प्राबल्य असल्या या जिल्ह्यामध्ये खरंच किती मोठी संख्या इथं जमते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ गेल्या 1.5-2 महिन्यांपासूनच्या सगळ्या पार्श्वभूमीवर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।